नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। खोपोली येथील मंगेश काळुंके हत्याकांड प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे। मंगेश काळुंके हत्याकांडचं बीड कनेक्शन उघड झालंय। आमदार महेश थोरवे यांनी हे बीड कनेक्शन उघड केलंय। मुख्य आरोपी रवी देवकर यांचा बॉडीगार्ड हा बीडचा असून त्यांनी मंगेश काळुंकेवर 19वा वार केलाय। तो वाल्मी कराड आणि धनंजय मुंडेंचा ग्रुपमधील असल्याचा धक्कादायक खुलासा थोरवे यांनी केलाय। खोपोली नगर परिषदेच्या शिवसेनेचे नगरसेविका मानसी काळुंके यांचे पती मंगेश काळुंके यांची 26 डिसेंबर रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली। या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेला होता। मंगेश हे आमदार महेश थोरवे यांचे कट्टर समर्थक होते। या हत्येच्या प्रकरणात आणि अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात सुधाकर घारे हे खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे या प्रकरणाला मोठं राजकीय वळण लागलंय। खोपोली नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक 3 मध्ये मानसी काळुंके यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उर्मिला देवकर उभ्या होता। उर्मिला देवकर यांचा 700 पेक्षा जास्त मताधिक्यांनी पराभव झाला। या पराभवाचा राग यातूनच काळुंके यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं सांगण्यात आलं। आता हे हत्येचं बीड कनेक्शन समोर आलंय। स्वतः आमदार थोरवे यांनी हे कनेक्शन समोर आणलंय। हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रवी देवकर यांचा बॉडीगार्ड बीडचा असून त्यांनी मंगेश काळुंकेवर 19वा वार केला होता। तो वाल्मी कराड आणि धनंजय मुंडेंच्या ग्रुपमधील असल्याचा धक्कादायक खुलासा थोरवे यांनी केलाय। देवकरांचा बॉडीगार्डचे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्या सोबतचे फोटो व्हायरल झालेत। सोशल मीडियावर त्यांचे फोटो असल्याने देखील थोरवे यांनी स्पष्ट केले। उद्या सोमवारी म्हणजे संध्याकाळी खोपोली पोलीस ठाण्यावर कॅन्डल मोर्चा काढून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली जाणार असल्याचं देखील कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनाचा इशारा आमदार थोरवे यांनी दिलाय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मतही तेवढंच महत्त्वाचं आहे। तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।